श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी बनवली आहे इथं माझ्या मुलांच्या आवडीची आलू पनीर पालक. तर चला मग, तुमच्या मुलांना आवडत नसेल तर ह्या पद्धतीने नक्की बनवा. मुलं बोटं चाटोस तर खातील. इथं मी पाण्यामध्ये कढईमध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये पालक उकळून घेतली. इकडं वाटीत गार पाणी ठेवलं होतं. गार पाण्यामध्ये उकडलेली पालक टाकली. ह्यानी ना कलर खूप छान येतो पालकला. आणि इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक वाटून घेतलेली आहे. 2 बटाटे घेतले, त्याचे छान असे साल काढून घेतले आणि कट करून घेतले. तर असे छोटे छोटे पनीरच्या क्यूबच्या आकाराचे बटाटे कट करून घ्यायचे आहेत पातळमध्ये साईजमध्ये. आणि कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापवायला. कढईत तेल छान असं तापवल्यानंतर त्यामध्ये हे आपण कट केलेला आलू आहे ते चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. असा मीडियम गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे ना भाजीत टाकल्यानंतर छान शिजल. आलू छान असा फ्राय करून घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये इथं अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. फोडणीला जिरं टाकलेलं आहे, नंतर बारीक केलेला कांदा टाकलेला आहे. 2 कांदे घेतले होते बारीक कट करून. त्याच्यामध्ये मग हे पेस्ट टाकून छान असं कांदा आणि लसण अद्रकाची पेस्ट तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. इकडे 2 टमाटे घेतले होते कट करून बारीक. ते तुमच्या आवडीनुसार 1 किंवा 2 टाकू शकता. ते पण छान असं तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. हे छान सगळं फ्राय झाल्यानंतर आवडीनुसार लाल तिखट मसाला एव्हरेस्टचा, मीठ, हळद. आधी पण मिरची टाकली होती त्यामुळे लाल मिरची पावडर सांभाळून टाका. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढंच टाका. मीठ टाकलेलं आहे. छान फ्राय करून घेतलं. त्यानंतर बारीक केलेली मिक्सरच्या भांड्यातली पेस्ट टाकलेली आहे पालकाची. वरून हे फ्राय केलेला बटाटा टाकलेला आहे. असा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकून ठेवायचं ह्याला 5 मिनिटासाठी. नंतर मग इकडं पनीरचा क्यूब घेतलेला आहे, त्याचे बारीक तुकडे कट करून घेतलेले आहेत. ते पण मग छान असं शिजल्यानंतर आलू आणि पालक वरून पनीरचे तुकडे टाकलेले आहेत. परत एकदा 5-2 मिनिट तुमच्या आवडीनुसार झाकून ठेवायचं आहे. जास्त वेळ नाही ठेवायचं, पालकचा चुरा होतो. आणि इथं छान असा बटर टाकलेला आहे मी. बटरचे 2 क्यूब टाकलेले आहेत छोटे-छोटे आणि मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे आपली इथं पालक, पनीर, बटाटा. आणि इथं कणिक मळून घेतलेलं आहे चपात्यासाठी. चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत इकडं मग पटापट. तर बघा माझ्या चपात्या किती छान अशा फुगल्यात. तुम्ही पण माझ्या पद्धतीने ना थोडा वेळ असं मी सांगितलेलं आहे तुम्हाला कणिक कसं मळायचं ते मळून 5-10 मिनिट बाजूला ठेवायचं, नंतर चपात्या करायच्या. किती सुंदर अशा छान तम्म चपात्या फुगलेल्या आहेत. आज होता गुरुवार त्यामुळं मग गुरुवारचा असा छान स्वयंपाक बनवला होता मी. दाल तडका, चपाती, आलू पनीर ची भाजी, छान असं सगळं मग स्वयंपाक तयार झाला होता. इकडे दाल तडका पण बनवला होता. त्यानंतर देवाला असा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे मी आणि जेवायला घेतलेलं आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. बाय.